नरकातला स्वर्ग या संजय राऊतांच्या पुस्तकात त्यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत। संजय राऊतांनी प्रवीण राऊत, सुजित पाटकर यांच्यावरील धाडीवर संताप व्यक्त केलाय। यावर भाष्य करताना संजय राऊत यांनी सांगितलंय की अटकेआधी त्यांनी अमित शहांना फोन केला होता। आपले कुटुंबीय, मित्र, निकटवर्तीय यांना त्रास देऊ नका, आपल्याला अटक करून सूड घ्या असं शहांना सांगितल्याचं राऊत म्हणाले। तसेच अटकेआधी एकनाथ शिंदेंचाही फोन आला होता आणि शहांसोबत बोलू का असा शिंदेंनी अशी विचारणा त्यांना केल्याचा गौप्यस्फोटही राऊतांनी यावेळी केला आहे। शिंदेंचा संबंध काय? आदल्या दिवशी मला शिंदेंचा फोन होता अटकेच्या आधी, अमित शहाशी बोलू का म्हणून। बोलो काही गरज नाही। नरक बघा, नरक कसा असतो, बोलू का मी वर, हेच ते शिंदे, वर बोलू का? बोलो वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं। बरं का, काही गरज नाही, मला उद्या अटक होते आणि मी तुरुंगात जातोय, मी पळून जाणार नाही म्हटलं। वर बोलण्याची गरज नाही, मी बोलू शकतो एकटावर, मी समर्थ आहे। तर मी अमित शहांना फोन केला रात्री 11 वाजता। मैं फ़ोन इसलिए किया कि आप देश के गृह मंत्री हो, आप एक जिम्मेदार मंत्री हो, नेता हो। ये जो चल रहा है मेरे बारे में, उस बारे में मुझे आपसे कुछ कहना नहीं है। ये राजनीति है, आप मुझे जो तकलीफ़ दे रहे हो वो आपकी राजनीति है, लेकिन आप मुझे तकलीफ़ दीजिए, लेकिन मेरे लिए आप हमारे परिवार के लोग हैं जिनका कोई संबंध नहीं है, मेरे दोस्त हैं, उनके ऊपर रेड्स हो रहा है, उनको पकड़ कर लेके जा रहे हो आप 10-10 घंटा बिठा रहे हो। ये कौन से कानून में लिखा है? ये क्या है? आपकी जो टीम है ईडी की, उसको मेरे पास भेज दीजिए। अगर मुझे अरेस्ट करना है तो आप मुझे अरेस्ट कर लीजिए, मुझे गिरफ्तार कर लीजिए, मुझे कोई नहीं, लेकिन हे नौटंकी बंद कर दीजिए। आणि मी फोन ठेवून दिला। अमित शहा दिल्लीत आल्यानंतरच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये दरी पडायला सुरुवात झाली। अमित शहांना अरुण जेटलींनी पण समजवलं, ऐसा मत करो। मला माहिती आहे, अरुण जेटली मला स्वतः बोलले कि अमित भाई ये करना ठीक नहीं, हमारे पुराने साथी है, हमको उनको साथ रहना है। एकदा अरुण जेटली स्वतः मला बोले, मैंने उनको 2 बार समझा कि शिवसेना हमारा सबसे पुराना दोस्ताना है, उनके साथ हमको रहना पड़ेगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।